माकड आला आपल्या बाबांच्या पालखीला, बघू शकता। हा पण बाद आहे या वर्षी पालखीला। गेल्या वर्षी पिकनिक म्हणून आले म्हणून या वर्षी बाद केलेलं आहे। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे 24 डिसेंबर, म्हणजे अंधेरी ते शिर्डी पदयात्रेचा दिवस आहे। आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही जातो आता शिर्डीला। तर तयारी झालेली आहे। जे नवीन असतील, ज्यांना माहीत नसेल पदयात्रा काय असते, तर ह्या ब्लॉगला बघून तुम्हाला खरंच अनुभव येईल की पदयात्रा म्हणजे काय असतं आणि काय धमाल असते पदयात्रेला। नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि आता आपल्यासोबत सर्व येत आहेत एक एक करून, तुम्हाला मी एक एक करून दाखवणार आहे। चला, ओम साईराम। तर आपले साई बंधू आलेले आहेत, बंटी आलेला आहे, राजेश आलेला आहे। भाऊचं नाव काय? जीवन। तर जीवन पण आलेला आहे। यावर्षी आपल्या पालखीत पहिला वर्ष आहे भाऊचा। ओम साईराम। तर तसाच आपला आता रथ बघू शकता, मस्त एकदम सजवला आहे काल रात्री, आणि आपले मंडळी आलेली आहे। तर बघा कोण येतं याच्यात, तू एकटाच येतो ना? तर हा बघा, हा पटेल आहे, पटेल याचा यावर्षी कॅन्सल झालेला आहे। पप्पानी परमिशन दिली नाही, यावर्षी बाद आहे। तुझा काय, तू पण बाद? हा पण बाद आहे यावर्षी पालखीला। गेल्या वर्षी पिकनिक म्हणून आले म्हणून यावर्षी बाद केलेलं आहे। हा तुम्ही का नाही येते पटेल? गेल्या वर्षी लय उन्हाळेगिरी केली म्हणून पप्पाने सांगितलं यावर्षी तू यायचाच नाही, बाद बाद। लास्टच्या दिवशी येणारे हे पोरं आहेत। तर बघू शकता आपलं हा मंदिर कसा सुंदर असा सजवलं आहे। साईबाबांचा गणपती बाप्पाचं मंदिर आहे। साईबाबांची मूर्ती आता आपल्या रथात घेतलेली आहे। तर बघू शकता मस्त असं सजवलेलं आहे। आपलं हे गणपती बाप्पा बघू शकता मस्त असे सजवलेलं आहे, पूर्ण हाराने पूजा वगैरे सर्व झालेली आहे। तर ही पालखी आहे आपली, जी अंधेरीच्या शिर्डी पूर्ण असते आपल्यासोबत। तर बघू शकता, आपण बाबांचं दर्शन घेऊया आणि पालखीला सुरुवात करूया।
माकड आल्या आपल्या बाबांच्या पालखीला बघू शकता. बघू शकता मी आहे, माझ्यासोबत राजेश आहे, तृप्ती आणि किट्टू आहे आणि इथे पुढे बंटी आहे. बंटी आता गो बंटी आहे आणि आता आपला बंटी गाणं गाणार आहे. एक सॉन्ग एक भजन तर होणारच आहे भावा. आपली सुरुवात भजनापासून व्हायला पाहिजे. तर एक भजन होणार आहे आपलं आणि बघू शकता सर्व आता लाईनीत चालत आहेत. आता लवकरच बंटीचं एक भजन होणार आहे. टेन्शन घेऊ नका. बंटी एक गाणं होऊन झालं. एक गाणं एक गाणं. चला आता बंटीचं भजन घ्यायचं आपल्याला. आवाज कसाही असला तरी आपला साई भक्तांना आवडतो तो गाणं. ठीक आहे एक गाणं होऊन जाणार. चला नाही आता नाही. तर आता चालता चालता एक किस्सा झाला. प्रसादने ना चुकून किट्टूच्या पायावर पाय दिला आणि किट्टूचा नख बघू शकतो. किट्टू दाखव नख. तो का पायाचा नख आहे ना तो आता पूर्ण उडाला आहे. म्हणजे एकदम किंचित आहे. तो आता काढायला लागणार आहे. काय ऑप्शन नाही आहे दुसरा काढण्याशिवाय. आता काढूया पुढे जाऊन पवईला स्पॉटला पोचूया आरामात. कारण की तिकडनं ती घरी जाणार आहे. कारण की तिचा पाय पण दुखणार आता आणि दुकानात पण जायचं आहे. तर मॅडम घरी जाणार. कसं वाटतं किट्टू तिला? जाम दुखतंय तिला बिचारीला. तरी बाबा परीक्षा घेतात तिची. चला बघूया आता पुढे. हॉटेल आलेले आहेत आता आमच्यासोबत. पण इथून आम्हाला निरोप द्यावा लागणार आहे. यावर्षी 12वी आहे भावाची तर यायला भेटणार नाही. खूप रडला सर्व झालं पण सरांनी काय सोडला नाही. बघूया त्यांच्या मनात जर खरा इच्छा असेल तर ते येतील शिर्डीला चालत. बघूया आता. पालखी घेतली आहे. दरवर्षी पालखीसोबत असतात. तर आता आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटला पोचतोय. बघा सर्व बघू शकता. तर क्रॉसिंग वगैरे चालू आहे. तर आता मी आहे, किट्टू आहे, राजेश वगैरे पुढे आहेत. आता आम्ही पोचतोय. फटाफट क्रॉस करतो. चल जा लगेच. आता आम्ही क्रॉस वगैरे करतोय. तर इथून पाठवून पालखी येते. तर हे साईराम आपल्यासोबत पुढे आले आहेत आज. आता पुढे बघूया येतील पुढे की मागे जातील. आणि दिस इज बोचान कंपनी आमची पार्टी उद्यापासून दिसणार. आणि हे साईबाबांचं एवढं चांगलं जेवण असून पण ढाब्यावर जातात. अरे बाबा ढाब्यात रावतो गेलो रे जेवायला. ह्या वर्षी बघूया जर बाहेर गेले तर व्हिडिओ काढूया आपण. आपली पालखी आलेली आहे आता पुढे. तर साहिल बाने आपले पवईपर्यंत आलेले आहेत. पवई आता आपल्याजवळ तेजस पटेल पण आहेत. यावर्षी यायची इच्छा आहे पण बघूया आता. त्यांना कपडे पण देऊ मी. बघ इथे बघ कपडे पण दिले. बघ इथे साईरामनी कपडे पण दिलेत. पण बघूया इच्छा असेल तर येतील ना. हा साई बंधू सोबत पाहिजे. तर आता आम्ही स्पॉटला पोचलोय पवईला. बघू शकता. चिंट्या पिंट्या बघू शकता. सर्व आलेले आहेत. पालखी आलेली आहे. तर नाश्ता करूया. पानसरे पण आले. आमचे पानसरे भाऊजी आले. रुचित आहे, रमुदा आहे. सर्व आलेत आपले. हाय राम. आता नाश्ता घेऊया आपण पुढे जाऊन.
तर आता नाश्ता वगैरे करून निघालोय. मी आहे, ताडतुरी आहे, ऋषिकेश आपल्यासोबत. आता आम्ही दोघं मागे राहिलोय. किट्टू वगैरे सर्व गेले घरी. किट्टूला मी बाय केला. किट्टूचा नख निघाला होता तर तिला रमुदा घरी जातो तर त्या गाडीतून घरी पाठवलं आहे. आता हे लोक जातील घरी वगैरे. किट्टूचा फोन येईल पोचल्यावरती. तर त्यानंतर आता आम्ही निघालो भांडूपच्या दिशेने. तर पोरं बाकीची पुढे गेली आहेत. आज सर्वांना भेटूया आणि थोडं बघूया आज काय काय होतं दिवसात. आता जेवणाचा स्पॉट आहे भांडूपला तर तिकडे जाऊया आणि मग बोलू आपण. ठीक. तर आता आम्ही दुपारच्या स्पॉटला आलेलो आहे आमच्या. आता बघा आमच्यासोबत भाऊ आहे इकडे बाकीची पण आहेत मंडळी. कोण आहे? अरे स्वप्नील भाऊ आहे बघा. साईराम, देव, वृषाली, अनिकेत आहे, पाटी राजेश आहे, तृप्ती आहेत. आम्ही ये तर आता आम्ही पहिल्या दिवसाच्या पहिल्या स्पॉटला पोचलो आहे. भांडूपमध्ये पोचलो आता आम्ही बघू शकता. आता जे पहिला स्पॉट झालेला आहे ते ह्या दोघी आलेल्या. आता इथून थांबणार. आता जेवणार वगैरे मग आहे ना डायरेक्ट रॅपिडो करणार. जय रॅपिडो. जय रॅपिडो. चला पुढे जाऊन भेटूया. आता जेवणाच्या लाईनमध्ये उभा आहे. द्या साईराम. तर बघा साईराम बघा भाऊजी आले पुऱ्या वाढत आहेत. तर आमच्या सर्व भावंडांना देव पावलाय. बस बस. तर जेवणाची लाईन लागली इकडे. तर बघू शकता भाऊजी आहे, रुचित आहे, सुजित आहे, गंगारामबाई आहे, तुषार हे देतोय गुलाबजामुन देतोय, बांदल भाऊ आहेत. बघू शकता इकडे सर्व मंडळी आहे. तर बंटी बघू तर सर्व लाईनीत उभे आहेत जेवणाचे. आता आम्ही बसलो तिकडे, दोघं बसलेत तर आम्ही पण जातो बसायला जेवायला. चला बंटी आज जेवायला काय काय आहे? हा पनीरच्या भाजीत पनीर नाही फक्त बाकी सगळं आहे. हा नळी, गुलाबजामुन, भात डाळ आणि लोणचं. ओके ठीक आहे. तर तुम्ही मेन्यू ऐकलात. जर समजला नसेल तो खात होता तर इकडे बघू शकता. हा मेन्यू आहे आजचा दुपारचा. हे बघा एवढी जण बसले आता जेवायला. बाकी लाईन लागलेली आहे. तर आता आम्ही यांना बाय करतोय. चला बाय. ए बाय बाय करतोय. बाय. तर आजची पालखी निघालेली आहे. आता रात्रीचा स्पॉट आहे वासिनला. तर आता तिकडे जातो आम्ही. तर देव आहे, मी आहे, राय आम्ही निघतोय. आमची मित्रमंडळी मागून येते. लय मागे गेलेले यांच्याकडे किती थांबत आलो आहे मी. एवढा पुढे होतं बघू शकता. निशाणी कुठे आहे? निशाणीसोबत फिरवतो मी. पण का आता राजेशसोबत मी आलो आहे. तुझ्यासाठी निशाणी थांबवली भाऊ आम्ही. आता परत जाऊया. तर आता चहाचा स्पॉट लवकरच येईल. चहाच्या स्पॉटला भेटूया आता डायरेक्ट. ओम साईराम. ते आता आपल्या चहाच्या स्पॉटला पोहोचली आहे. तिथे बघू शकता सर्व बसले. ते ही वरती नागोरी चहा, तिकडे चहा नाही. आपल्या मंडळांची चहा बनवली ती आहे. फक्त इथे स्पॉट घेतला आहे आपण. बघू शकता इथे पोरावं ते चहा वगैरे देत आहेत. आणि तुषार मोकाशी आपला पार्लेची बिस्किट देणार आहे. दोन पप्पाची मोकाशी तर मोकाशीतर्फे पार्लेचे बिस्किट आहेत. राजेशने चहा घेतलेली आहे. सर्व पोरं येतील इथे चहा वगैरे नाश्ता करतील. मग परत प्रवासाला सुरुवात करूया आपण. तोपर्यंत ओम साईराम. तर नाश्ता करून आम्ही निघालो आहे. तर नाश्त्यापासून ते बंटीने घेतलेली आहे पालखी. तर बघू शकता बंटी याला ओळखत असेल भजनी भाऊ आपले. ते आज एकदम गाजवणार भजन असं मला बोलले. पहिला दिवस आहे तुमच्या लोकांना एकदम गाजवणार आहे पहिला दिवस. आणि बघू शकता त्याचा मित्र पण जीवन ना
जीवननी मग पालखी घेतलेली आहे. तर हे बघा उगीच आपल्या पालखीमध्ये आणि पोरं आहेत पुढे. पूल आता मस्त जोरात चाललो आहे. हिशोब चालू आहे 7:30पर्यंत पोचायचा. तर आता आपण पोचू 7:30पर्यंत. हे बघा पालखीचे बघा सर्व पोरं आहेत, भाऊजी आहेत, रमेश काका आहेत, संस्कार आहे, सर्व आपले पोरं आहेत एकत्र सर्व चालत आहेत. बघा साईराम मागे पण आहेत आपले सर्व. चला ओम साईराम. पुढे आता बघूया. तर साईराम आता बघू शकता काय मस्त सुंदर असा व्ह्यू आहे इकडे. तर मी आहे आणि माझ्यासोबत आता अनुज आहे आणि सिद्धू आहे आणि सर्व गँग चालली आहे आपली पुढे. तर बघू शकता समोर रथ पण चाललं आहे. तर आता स्पॉटच्या दिशेने पूर्ण पालखी वगैरे एकत्र चालतो आहे. तर लवकरच पोचू आणि मग तुम्हाला दाखवतो. अजून टाईम आहे, अजून अर्धा पाऊण तासाचा वेळ बाकी आहे, ती दाखवतो. तर मी आता निशाणी घेतली आहे बघू शकता. देवनी पालखी वगैरे घेतलेली आहे. इथे पोरं आपली पालखी वगैरे घेऊन आली आहेत, पुढे आले आहेत. तर राजेश आला आहे, आपले सर्व साई भक्त आले, भाऊजी वगैरे सर्व आलेले आहेत. आता बघा अजून आपले नवीन पोरं आहेत त्यांच्यासाठी थांबलो आहे. मग तिकडनं आता फक्त 900 मीटर आहे, म्हणजे 10 ते 15 मिनटं आम्ही पटकन कवर करू. पोरांसाठी थांबलो आहे म्हणजे कोण चुकला नाही पाहिजे रस्ता, कारण की त्या रात्रीचं समजत नाही म्हणून. तर आता 2 मिनटावरती आपला बघू शकता इथे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. दिसतोय की नाही माहिती नाही, मला पुढे जाऊन दाखवेन. तर आकाश आहे माझ्यासोबत, राजेश आहे, देव आहे आणि बोलू आहे आणि मागे पण आपले साई भक्त आहेत. तर आम्ही किती वाजले 7:15 वाजता बरोबर पालखी ऑलमोस्ट पोचवलीच आहे. 2 मिनटावर आहे. तर फुल एकदम जोरात चालू आहे. पालखी आणि निशाणी सोबत आणली आम्ही. आजच्या दिवशी पहिला दिवस आहे आणि बघू शकता आवाज पूर्ण बसलेला आहे. स्पॉट पण आला आहे बघू शकता. बघा इथे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आपला. हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आणि इकडनं असा खाली गेलो तर बघू शकता तिकडे आपला स्पॉट आहे. बस थांबलेली. बाबा की जय साईनाथ महाराज की जय. ओम साई जय साई. जय साई ओम साई. ओम साई जय साई. तर आता ही आपली बस बघू शकता इथे लागलेली आहे. तर पुढे आता दाखवतो तुम्हाला अजून. आता आपण आलेलो आहे, इथे जेवणाचं काम चालू आहे. तर आपण आता पोचलेलो इकडे. तर बोला ओम साईराम. आरती साई बाबा. जय. उठो उठो गावकऱ्यांनो, चमत्कार झाला. उठो उठो गावकऱ्यांनो, चमत्कार झाला. आणि स्वामी समर्थ आला हो.
घुम झाला छान बाई तो शोधून तकला गामा घुम झाला छान बाई तो अरे आना इधर प्यारे प्यारा मनाला खायचो. अरे आना इधर प्यारे प्यारा मनाला खायचो. साई रे लागला नवा माझा छंद लागला तवा माझा छंद लागला तवा माझा साई रे लागला तवा लागला तवा तर मित्रांनो आपला आजचा पहिला दिवस होता. तर भावंड आपली पोचलेली आहे, टायमात पोचलेली, जेवण वगैरे आज भजन वगैरे सर्व टायमात झालेलं आहे. तर बाबा कसा होता प्रवास आजचा पहिल्या दिवसाचा तुमचा? एकदम चांगला प्रवास होता. एकदम चांगला प्रवास झालाय. बाबा हा पहिला वर्ष आहे इकडे गावावर आलाय, म्हणजे आपल्या पालखीत पहिला वर्ष आहे. आणि आपण बोलू शकतो की तर आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. तर सकाळपासून तुम्ही ब्लॉग बघत असाल, तुम्हाला नक्कीच आवडला असेल. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वांना ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.